खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांना पोलिसांनी केले अटक. खोपोली येथील मंगेश काळोखे हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपासून फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे. नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची 16 डिसेंबर रोजी राजकीय वैमनस्यातून निघृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मुख्य मारेकऱ्यांना खोपोली पोलिसांनी याआधीच अटक केली आहे. मात्र हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत हे त्या घटनेपासून फरार होते. आता खोपोली पोलिसांनी भरत भगत याला खालापूर परिसरातून अटक केली. आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे फरार असून मंगेश काळोखे हत्याकांड प्रकरणी खोपोली पोलीस घारे यांचा शोध घेत आहेत.